लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घर जावे कोणते. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो काय अभंग आहे, दिभोलीवासी असणारे राष्ट्रसंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारा आम्हाला सांगतात की संत महात्म्याने या जगतावरती काय उपकार केला. नव्हे संत महात्मे या मृत्यूलोकास कशासाठी आले याचं सुंदर विवेचन देणारा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज सेवेसाठी निवडला. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आली घर जावे कोणती. समचरण सर्वजन सांद्र निलांबदागम, जगणित पाणी मंडनम मंडनाम, तरुण तुलसी माला कंजरम कंजनित्रम, सदैव विठ्ठलं चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमरथ्या, परम पुंडलीकाय दातु महेंद्रे, समागती तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. कलंकांकतेजोदिका मोदिवक्त्रम, कलानिश्चवादा परोदार दक्षिण, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो शरण्यागणी भक्तनाथाच नाथा, कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भव फासा,
नमस्कार साष्टांग श्रीरंगनाथा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्या हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरो कांदा मुळ भाजी 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 कांदा मुळ कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी आज या ठिकाणी आपण कशासाठी जमलेलो आहोत सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात आहे. दरवर्षीप्रमाणे आपला चालत असलेला श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या आनंदानं आपल्या कामोर पठार नगरीत व्यवहारी मळ्यात मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी साजरा होत आहे. वर्ष आठवे ना चौथे झोपले का इथले 4थं वर्ष असणार आहे. 2 वर्षापासून या व्यवहारी मळ्यात त्या ठिकाणी येण्याचा योग येतो. लोंढेमाळा बरं ठीक लोंढेमाळा या मळ्यात येण्याचा योग येतो. खऱ्या अर्थानं आनंद वाटला. सर्वजण त्या ठिकाणी वयानं तपाने ज्ञानाने सर्वजण त्या ठिकाणी मोठे आहात. या ठिकाणी बबनराव व्यवहारे त्यांचे वडील संजयराव व्यवहारे सर्वच त्या ठिकाणी दमले बाबा वगैरे जे कायम सांगितले त्यांचे नाव घेतले. बाकीचे म्हणते आमचे का नाही घेतले. तुम्ही पण आमच्या पोराला वडापाव वेळचाळीस जण नाव घेतले ऐका. खऱ्या अर्थानं ही माणसं त्या ठिकाणी जुनी माणसं आहेत खऱ्या अर्थानं. पण कधी कधी आमच्या सुद्धा तापातापी होती बरं परंतु ते मला सहकार्य करतात. आज या ठिकाणी आपण सर्वजण त्या ठिकाणी सावता महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्या या लोंढेमाळ्यात सर्व आनंदाने त्या ठिकाणी अगदी 5 ते 7 या वेळेत मिरवणूक झाली, आरती झाली. तदनंतर सर्व तुमच्या मळ्याच्या वतीने ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या एका संस्थेतील विद्यार्थ्याकडे आली. मी माझं त्या ठिकाणी परम भाग्य समजतो. ऐका या निरूपणासाठी जो अभंग घेतलाय तो अभंग त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचा आहे. कोणाचा अहो बोला ना कोणाचा तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून माऊली तुकोबराव आम्हाला सांगतात या मृत्यू लोकामध्ये ते धन्य आहे. कोण धन्य ते संसारी त्यांच्याकडे काय आहे दयावंत जे अंतरी संत महात्मे त्या ठिकाणी दया करणारे आहेत. पुढं मला सांगतात ते आले कुठून वैकुंठावरून. कुठं आले येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. त्यांचं घर सांगितलं कुठं वैकुंठ.
पुढे महाराज म्हणतात ते वैकुंठावरून आले हे त्या ठिकाणी खरं सांगतात लटिके वचन नाही तेही उदासीन. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात साधू संत बोलतात कसे मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. हा सरळ अर्थ अभंगाचा तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. अभंगाला त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रारंभ करू. सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात. ऐका संतांच्या महात्म्या संत महात्म्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या त्या का साजरे करायच्या लक्ष देऊन ऐका. साधू संतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या का साजऱ्या करायच्या. आपण जर संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी जर साजरी केली नाही तर त्यांचं काही बिघडणार नाही. खरंच नाही, खरं बोलले तुम्ही. मग हे का साजरं करायचं तर आपलं काही बिघडू नये म्हणून. हे कोणाचे वाक्य जुने कीर्तनकार होऊन गेले कोण महादेव महाराज जगताप ते सांगायचे. तुम्हाला सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना पाहिलं असेल महादेव महाराज जगताप नामदेवप्पा शामगावकर हे मंडळी जे होऊन गेले महाराज त्यांनी सांगितलं काय तुम्ही त्या ठिकाणी संतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या नाही तर त्यांचं काही बिघडणार नाही. हे का साजरं करायचं तर आपलं काही बिघडू नये म्हणून हे साजरं करायचं. ऐका महाराज तुम्ही सांगितलं की संत त्या ठिकाणी वैकुंठावरून येतात. महाराज आम्ही संत नेमकं म्हणायचं कोणाला. तुम्ही सांगितलं संतांचं वर्णन. संत शिरोमणी सावता महाराज तुकाराम महाराज ज्ञानोबाराया नामदेव महाराज जनाबाई महाराज सोपान काका निवृत्ती काका ज्ञानेश्वर महाराज या सर्वांचं त्या ठिकाणी सांगितलं. परंतु महाराज म्हणतात तुम्ही म्हणतात की महाराज संत म्हणायचं कोणाला. ऐका आपली त्या ठिकाणी परंपरा सांगितली काकड्यामध्ये कोणची वंचनींचे काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या सर्व त्या ठिकाणी जुने मंडळी बसले तिथं. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. ऐका त्या जाती त्या ठिकाणी आपण पाडल्या. कोणी पाडल्या आपण पाडल्या. ज्ञानोबरांनी एकच जात त्या ठिकाणी सांगितली ज्ञानेश्वरी कोणती स्वभावता भजनशील देखे मनुष्य जात सकळ. स्वभावता भजनशील ती एकच जात सांगितली. परंतु तुम्ही आम्ही त्या ठिकाणी जाती पाडल्या. परंतु वर्णन ऐका अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. अवघा रंग एक झाला. त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण त्या ठिकाणी तुम्ही चालू केलं. परंतु ज्या ज्या संतांना भगवंतांनी त्या ठिकाणी कामं सांगितली कोणती ते शुभाव भक्ती ते पुण्या दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्ती दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चर्म रंगू लागे रोहिदाचा संगीत कबीराच्या मागे सदन कसाया विकू लागे मांस माळ्या सावट्यास कुरकू लागे नरहरी सोनारा गोड कुंकू लागे चोख्या मेळ्या संगे ओढे ओढी. ही त्या ठिकाणी कामं कोणी वाटून दिली पुढारी ना कस काय नाही अहो देवाने वाटून दिली. परंतु त्याचा अर्थ आपण त्या ठिकाणी भविष्यात वेगळा करून टाकला. लक्ष देऊन ऐका साधू संत महाराज आपल्याला त्या ठिकाणी या मृत्यूलोकात त्या ठिकाणी अवतीर्ण होत असतात. कशासाठी केवळ या जगतावरती उपकार करण्यासाठी. तुम्ही ऐका आपल्यावरती त्या ठिकाणी 3 जणांचे उपकार आहेत. कोणाकोणाचे किती जणांचे 3 जणांचे. पहिले उपकार आहे आपल्या आईवडिलांचे. कोणाचे आईवडिलांचे. दुसरे उपकार त्या ठिकाणी आहे संत महात्म्यांचे आणि तिसरे उपकार आहे देवाचे. एका मुद्द्याचा विचार करू. पहिले उपकार त्या ठिकाणी आईवडिलांचे. कोणाचे आईवडिलांचे. परंतु मला असं वाटतंय आता किती साल चालू 2026 या 2026च्या काळात
आई वडिलांच्या उपकाराचा आपला काही संबंध नाहीच ना. कशाला नाही म्हणता अहो, एवढे खरी बोलणारी माणसं कुठं कामामध्ये कुठंच नाही. विठाला हवी ऐका, जन्मदात्या आई वडिलांचे आपल्यावरती उपकार आहेत. काय उपकार? आपल्याला त्या ठिकाणी जन्म दिला. ठीक आहे महाराज, जन्म दिला. पुढे महाराज म्हटले दुसरे उपकार त्या ठिकाणी सांगितले संत महात्म्यांचे. काय संत महात्म्यांचे? आपल्याला त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये येऊन त्या ठिकाणी जाग केलं. आता जागा रे भाई लोका. आता जागा रे भाई लोका. जागा रे भाई संतांनी त्या ठिकाणी उपकार केला. काय? आपल्याला त्या ठिकाणी मृत्यू लोकात येऊन जाग केलं. पहा, ज्या अर्थी संत महात्म्या आपल्याला म्हणतात आता जागा रे भाईनो जागा, याचा अर्थ आपण झोपलेलो आपण झोपलेलो आहेत म्हणूनच महाराज तुम्ही बोलतात ते खरं का? तुकाराम महाराज सांगतात ते खरं. तुकाराम महाराज सांगतात ते खरं. ज्या अर्थी महाराज आपल्याला सांगतात तुम्ही जागवा, याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी झोप लागली. उठा उठा के जी माय बाप, कैसी लागली से झोप. उठा उठा की जी माय बाप, कैसी लागली से झोप. महाराज म्हणतात आता जागा रे भाईनो जागा. चोर निघल्या नाडून बघा. चोर कोणता? कालरूपी चोर त्या ठिकाणी आपल्या शरीरावरती लक्ष देऊन आहे. परंतु आपल्याला बऱ्याच जणांना असं वाटतं आपण त्या ठिकाणी मरणार. बोला ना, आपण तुमचं सोडा, मला सुद्धा तसंच वाटतंय. बरं ठीक आहे, मरावा असं कोणाला वाटतं का? नाही वाटत. अहो मर म्हटलेला सुद्धा कोणाला सहन होत नाही. महाराज सांगतात अगा मन हा बोलून साथी आणि मेल्यावरी रडती. जिवंतपणी कोणाला मर म्हटलेलं सहन होत नाही. आता ऐका माझा विषय. महाराज ज्या अर्थी म्हणतात की आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. काळरूपी बोका आपल्या छातीवरती त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे. आपण कधी जाऊ याचा भरोसा नाही, खरंच नाही. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. महाराज म्हणतात की आपल्याला त्या ठिकाणी देह हे काळाचे घडी घडी काळ वाटते.
घडी घडी काळ वाट्याची पाय घडी घडी काळ वाट्याची पाय घडी घडी काळ वाट्याची पाय किती आहे नाथ महाराज सांगतात घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश. आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येकाकडे त्या ठिकाणी आधार कार्ड आहे. काय आहे नाही का तुमच्याकडे? अहो आधार कार्ड प्रत्येकाकडे आहे ना. त्या आधार कार्ड वरती काय आहे? मरणाची तारीख. कशाची तारीख? आजी बोला. कशाची? जन्माची तारीख. आता मला सांगा, प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे, प्रत्येकाकडे त्या ठिकाणी त्याच्यावरती जन्माची तारीख आहे, परंतु मला वाटतं देवाने आता असं काय करावं, जन्माच्या तारखेबरोबर कशाची तारीख? तुम्हीच म्हणता, मी नाही म्हणतो. अहो मरणाची तारीख जर आली तर माणसं त्या ठिकाणी महाराज मामा साहेब मामा माणसं जीवन जगताना असं एक चार तयार करतील. वयाच्या 25 पर्यंत काय करायचं, 35 पर्यंत काय करायचं, 50 पर्यंत काय करायचं, 70 पर्यंत काय करायचं. परंतु महाराज नाही, देव चतुर देव चतुर जाणून अंतरवर्त तसे. किंवा महाराज म्हणतात चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. देव त्या ठिकाणी चतुर आहे. माझा विषय चालला होता की काल त्या ठिकाणी आपल्या शरीरावरती त्या ठिकाणी नजर ठेवून आहे. ज्याचं आयुष्य भरलं त्याला त्या ठिकाणी हा मृत्यू लोक सोडून त्या ठिकाणी जावं लागतं. ऐका, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पळतो तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पळतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाने मोठे, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पळतो तोही तैसा झाला. इथं जो जन्माला आला त्याला एक ना एक दिवस हा मृत्यू लोक सोडून जावंच लागतच. इथं येथे नाही ओरो आले अवतार, येरते पावर जीव किती. राम आले कृष्ण आले, त्यांना सुद्धा अवतार संपल्याच्या नंतर त्यांना सुद्धा इथून जावं लागलं. परंतु बऱ्याचदा असं माणसाला वाटतं आपण इथून जाणार नाही. मी सांगितलं आधीच, कोणालाच वाटत नाही आपल्याला इथून जावा. कुठं वर. काय झालं, जुने कीर्तनकार सांगायचे, जुने म्हणजे महात्मा गांधीच्या काळात. काय का ते सांगायचे. काय झालं, यमाने त्या ठिकाणी यादी तयार केली. कशाची? 25 माणसांची यादी तयार केली आणि यम उतरला कुठं? नगरमध्ये. माणसं कुठली? कागड पठारमध्ये. यम त्या ठिकाणी विचारित लोकेशन टाकलं मोबाईलला बरोबर, कोण कोणत्या वस्तीवर राहते, कोण कोणत्या मळ्यात राहते. यम त्या ठिकाणी विचारित बरोबर भाळवणी, जामगाव, पारनेर, कुंभारवाडी, कानड पठार. बरोबर ना? चुकलं काही? बरोबर. अशा रस्त्याने त्या ठिकाणी यम आला. 25 माणसांची यादी महाराज तयार झाली. यम आला. 6 वाजले होते. 6 वाजता यमाने त्या ठिकाणी 6च्या एसटीनं कानूरच्या स्टँडला उतरला. पहिलं नाव होतं रामभाऊ श्रीपत.
अमुक अमुक आडनाव नाही देत तुम्ही महाराज तुमच्या काय गोळ्या संपल्या का असं म्हणत नमस्कार ती यादी झाली असं नाव त्या ठिकाणी रामभाऊ श्रीपती काय असेल तसं ते झालं आणि यादी पाहिली सहाची वेळ काही लोक त्या ठिकाणी पारनेरला चालली होती काही लोक त्या ठिकाणी संगमनेरला चालली होती काही पुण्याला चालली होती अशी त्या ठिकाणी यादी पाहिल्याच्या नंतर त्यांनी पहिल्या यादीला नाव होतं रामभाऊ त्यांनी काय केलं पाहिलं विचारित त्या ठिकाणी आपल्या व्यवहारी वस्तीवरती लोंढे मळ्यात आला लोंढे मळ्यात आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं बाबा राम 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 म्हटल्याच्या नंतर म्हटले इथं रामभाऊ श्रीपती अमुक अमुक कुठे राहतात की म्हटलं बापरे तुम्ही कोण आहेत नाही म्हणजे ते कुठे राहतात आणि ते पहिलं सांगा मग मी सांगतो तुम्ही कोण आहे ठीक आहे ते म्हणजे अहो तुम्हीच आहे तुम्ही जो म्हणता ना रामभाऊ श्रीपती तुम्हीच आहे असं म्हटल्याच्या नंतर ज्यावेळेस ती यादी पाहिली म्हटले बाबा मी कोण आहे तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी मला ओळखलं नसेल परंतु मी आहे ना मी त्या ठिकाणी यमाचा दूत आहे कोण आहे यमाचा दूत बाबाचं त्या ठिकाणी 70 काय झालं होतं ओलांडलं होतं 70 ओलांडल्यामुळं बाबा विचार करू लागला यमाचा दूत जर आपल्याला नेण्यासाठी आलाय तर आज याचा अर्थ आपल्याला आज जावं लागणार असं झालं बाबा म्हटला बाबा डोकेबाज होता आता बाबा 70च्या पुढे गेला होता म्हणलं तो डोकेबाजच होता असं झालं यमाला त्या ठिकाणी घरी आणलं उन्हाळ्याचे दिवस होते यमदूत महाराज तुम्हाला त्या ठिकाणी मी काय करतो फार त्या ठिकाणी आंबे चांगले आले तुम्हाला त्या ठिकाणी आंब्याचा रस करतो काय करतो आंब्याचा रस करतो म्हटल्याच्या नंतर यम त्या ठिकाणी शांत झाला परंतु यमाने सांगितलं आहे बाबा तुमचा जो जाण्याचा जो शेवटचा क्षण आहे तो त्या ठिकाणी 12 वाजताचा आहे किती 12 वाजताचा आहे 12 वाजताचा आहे म्हटल्याच्या नंतर बाबाने काय केलं किचन रूम मध्ये गेला आता माडीत नाही म्हणता येत आपल्याला कवलाच्या माडी असायच्या पहिले माडीत नाही म्हणता येत किचन रूम मध्ये गेला आणि त्या आंब्याचा रस तयार केला आणि त्याच्यात गुंगीचं औषध काय केलं टाकलं अहो गुंगीचं औषध टाकलं तो रस आणि चपाती ते यमाच्या दूताला खायला दिली त्याने खाल्लं झोपला परंतु ऐका कोणतंही औषध घेतलं किंवा काही घेतलं त्याची मर्यादा काही काळापर्यंत राहते कोणते औषध घेतो औषध म्हणजे उचलाचं घेऊ नका बरं दुसरं कोणते खऱ्या अर्थानं आणि फॉलिक्युलर घेऊ नका बरं का पाया पडून सांगतो सर्वजण त्या ठिकाणी शेतकरी हा मी अनुभव घेतला त्याचं पायावर पडलं 4 वाजता तर किरणला मी 10 वाजता रडत होतो असं डोळ्यातून पाणी चालायचं असं आपण पडलं होतं किंचित पडलं होतं एक ऐका यमाने त्या बाबाने काय केलं ती गुंगीचं औषध त्या रसात त्या ठिकाणी मिक्स केलं ते यमाला काय दिलं लोक किती चतुर आहेत पहा खाण्यासाठी दिल्याच्या नंतर यमाला त्या ठिकाणी झोप आली यम त्या ठिकाणी झोपी गेला याला वाटलं आपला आता अंतकाळ टाळा याने काय केलं ते यमाच्या खिशाची चिठ्ठी होती ना ती काढल्याच्या नंतर नाव पाहिलं अरे रामभाऊ श्रीपत अमुक अमुक त्याने काय केलं वरचं नाव खालचं नाव खुडलं जे 25 नंबरला होतं ना ते नाव खुडलं आणि 25 नंबरला याचं नाव टाकलं आणि 1 नंबरला होतं ना जे 25 नंबरचं खुडलं ते 25 नंबरचं नाव 1 नंबरला टाकलं 6 वाजता त्या ठिकाणी यमाला त्या दूताला जाग आली यमाचे दूत आणि सगळे सोबत त्या ठिकाणी जाग आल्याच्या नंतर तो म्हणू लागला बाबा मला भरपूर माणसं भेटले हो परंतु मला पाहिल्याच्या नंतर लांब पाहणारी माणसं भरपूर पाहिली परंतु मला पाहिल्याच्या नंतर माझा पाहुणचार करणारे फक्त तुम्हीच भेटल्यानंतर बाबा अगदी हवेत खुश झाल्याच्या नंतर म्हटले बाबा आता अंतकाळ टळला हो तुमचा फार त्या ठिकाणी तुम्ही मला जेवणाची सोय त्या ठिकाणी चांगली केली मी आता असं करतो माझी त्या ठिकाणी चिठ्ठी पाहतो आणि असं करतो की जे 1 नंबरापासून जे सुरू करणार होतो ना ते आता 25 नंबर पासून सुरू करतो असं महाराज म्हातारं रडायला लागलं काय सांगता आता ते काही सांगण्यासारखं नाही बाबा म्हटले या यमासाठी मी त्या ठिकाणी गुंगीचं औषध टाकलं माझा विषय आहे का मला सांगायचं यातून की तुम्ही त्या ठिकाणी देवाला फसवा यमदूताला फसवा कोणालाही फसवा परंतु जिथं आपलं मरण यायचं तिथं मरण येणार देव
महाराज म्हणतात देव जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार. आपण देवापुढे यमापुढे किती चॅप्टरपणा केला तरी आपलं मरण त्या ठिकाणी जिथे यायचं तिथंच येणार. आपलं लग्न जिथं व्हायचं तिथं होणार. आणि आपला जन्म ज्या घरात व्हायचा त्याच घरात त्या ठिकाणी होणार. तिथं तुम्ही बदलू शकत नाही. माझा विषय चालला होता की साधू संत भागवत त्या ठिकाणी जागे करतात. संतांचे दुसरे उपकार आहेत. महाराज मी सांगितलं साधू संत आपल्याला जागे करतात, परंतु तुकाराम महाराजचं प्रमाण असं सांगते की महाराज म्हणतात जन्मदात्या आईवडिलांनी जेवढे उपकार आपल्या मुलावरती केले नाही. लक्ष देऊन ऐका तुम्ही महाराज असं काय बोलतो तुम्ही. महाराज म्हणतात की जन्मदात्या आईवडिलांनी जेवढे उपकार आपल्या मुलावरती केले नाही तेवढे उपकार या संत महात्म्यांनी या जगावरती केले. काय 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 जन्मदात्या आईवडिलांनी जेवढे उपकार आपल्या मुलावरती केले नाही ना एवढे उपकार महाराज म्हणतात की संत महात्म्याने जगतावरती केले. महाराज म्हणतात केले उपकार सांगू मी काय. महाराज म्हणतात केले उपकार सांगू मी काय. बाप न करी आयसी माय धर्मे त्यांच्या देखील पाय दिले अक्षय भयदान गा. महाराज आपला जन्म त्या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाराच्या नंतर झाला. आपण त्या ठिकाणी भाग्यवान आहात. आपला जन्म भारतात झाला. आपला जन्म महाराष्ट्रात झाला. आपला जन्म ज्या नगर जिल्ह्यात त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी निर्माण झाली त्या नगर जिल्ह्यात त्या ठिकाणी तुमचा माझा जन्म झाला. नगर जिल्ह्यात नाही पाराशर ऋषींच्या भूमीत त्या ठिकाणी जन्म झाला. नव्हे नव्हे ज्या गणोपरांसाठी जगाचा मालक पिंपळनेरला आला त्या पिंपळनेरच्या भूमीत त्या तालुक्यात तुमचा माझा जन्म झाला. आपण त्या ठिकाणी भाग्यवान आहात. जेथे ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. नव्हे नव्हे आपला जन्म झाला महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात पुणे आपलं पारनेर तालुक्यात ज्या तालुक्यात ज्ञानेश्वरी तयार झाली त्या नगर जिल्ह्यात आपला जन्म झाला. मग आपण कसे पाहिजे बोला ना. त्या दिवशी जुन्नरला गेलो
दारूची 2-3 मुलं होती. मठ पारगावला गेलो, म्हटलं आपला जन्म त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जवळ झाला, मग आपण कसे पाहिजे ते म्हणजे हाय तसे तुम कसे. आता त्याला काय बोलावं, अहो मठ पारगावला वाद खेळला, मग आता काय बोललंच काय पाहिजे. तसं मी तुम्हाला विचारलं, आपण सुद्धा असं म्हणू नका की आपल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी तयार झाली, आपण कसे पाहिजे हाय तसेच आणि कसे असं म्हणू नका बरं. आपल्याला त्या ठिकाणी आळंदी जरी लांब असली तरी आपल्याला निळोबाला त्या ठिकाणी आपल्या जवळ आहे. ज्याला पंढरपूरला जाता आलं नाही त्यांनी कुठं जा, निळोबाला जा. ऐका, संतांनी काय उपकार केला हे सांगतोय. निळोबारायांनी त्या ठिकाणी अनुष्ठान मांडलं कोणासाठी, आपले गुरु मिळावा. कोण? तुकाराम महाराजांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी निळोबारायांनी त्या ठिकाणी अनुष्ठान मांडलं. ऐका, अनुष्ठान मांडलं, परंतु महाराजांचं त्या ठिकाणी वैकुंठ सोहळा आधीच होऊन गेला. परंतु महाराज तुकाराम महाराज त्या ठिकाणी वैकुंठावरून 3 वेळा आले. 3 वेळा आले बरं. ऐका, सावता महाराजांची शपथ बघ, खोटं नाही बोलत, नांगे मला साक्षीदारी आणि गावात हे चर्चा आहे खरं. आणि माणूस तापड व्यक्ती हो, ते बोलले तो बाबा जर माझ्यासमोर भेटला असा तुकाराम महाराजांचा खून झाला असं म्हणणारा तर त्याच्या लोकांनी पहिला पकवायला घातला असता आणि त्यांनी घातलाच असते मला खात्री. रामकृष्णारी तुम्हाला त्या ठिकाणी महाराजांचा स्वभाव माहिती आहे. परंतु ऐका, परमार्थासाठी आयुष्य पणाला लावावं लागतं, एवढं सोपं नाही. ऐका, एक वेळ जंगलात राहून संन्याशी राहणं सोपं आहे. लक्ष देऊन ऐका, जंगलात राहून नसतं पण जंगलात राहून संन्याशी राहणं सोपं आहे. घरात राहून संन्याशी राहणं एवढं सोपं आणि एवढं सोपं नाही. बाबड्या, माझा विषय चाललाय की निळोबाने अनुष्ठान मांडलं. जगाचा मालक आला माय बाप, जगाचा मालक आल्याच्या नंतर निळोबाने त्या ठिकाणी सांगितलं, इथे तुझं लागी बोलाविले कोणी, तिला वाचून आला शिका देवा, तुला मी त्या ठिकाणी बोलवलं नाही. आता माझा मुद्दा ऐका, देव मोठे का संत मोठे? हा, तुम्ही गायन कीर्तन ऐकतात म्हणून सांगतो, त्यासाठी संत मोठे कसे सांगतो. देवाला सुद्धा मागं पाठवण्याची ताकद कोणाची? निळोबारामध्ये, संतांमध्ये. ऐका माझा विषय पुढचा. ज्या अर्थी निळोबारा देवाला मागं पाठवतात याचा अर्थ असा, निळोबाराला देवाची गरज नव्हती नाही. ऐका, मला पुढं म्हणतात की तुला त्या ठिकाणी मी बोलवलं नाही, तुझी मला गरज नाही, मी त्या ठिकाणी कोणाचा धावा करतो, तुकयाचा धावा करीत असे. निळा म्हणे आम्ही नवलकाची देवा, तुकयाचा धावा करीत असे. माझ्या गुरुंच्या साठी मी का अनुष्ठान मानलंय. ऐका, तुकाराम महाराज वैकुंठावरून आले किती वेळा? 3 वेळा. पहिले आले आपल्या स्वतःच्या मुलीसाठी, भागीरथीसाठी. दुसरे आले संत जगनाडे महाराजांसाठी आणि तिसरे आले त्या ठिकाणी निळोबारायांसाठी. असं त्या ठिकाणी चरित्रामध्ये वर्णन आले. माझा विषय चाललाय की संत संत त्या ठिकाणी म्हणायचं कोणाला? संत त्या ठिकाणी निळोबाराय असतील. ऐका, संत म्हणायचं कोणाला? लक्ष देऊन ऐका. तुम्ही कोणालाही संत म्हणता, कोणालाही बाबा महाराज सगळं म्हणता, परंतु महाराजांनी आधीच सांगितलं, केले उपकार सांगू मी काही. संतांनी जगतावरती उपकार केले. बाबा तुम्ही सगळे जुनी मंडळी, आम्हाला कोणी म्हणतील कालचा गडी आम्हाला उपदेश करायला लागला, परंतु आता लक्ष देऊन आहे का, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कोणताही बाबा डेरियांना कोणी कोणी पाहिजे, कोणताही वडील खरंच ज्यांनी पाहिजे हातवर करा. तुम्ही भाग्यवानी ज्यांनी पाहिजे, नाही पाहिजे नाना महाराजांना कुठे करायला कोणी कोणी पाहिजे ती आता तरी हातवर करा. वा वा वा, करा तुम्ही खरंच भाग्यवानी. ज्यांनी दर्शन घेतलं ते फार भाग्यवानी. आता माझा विषय आहे का, नाव सांगतो ते लक्षात घ्या. पडते कोणताची बाबा डेरे, नाना महाराज वनकुटेकर, आता जे हयात आहेत जाधव महाराज, डॉक्टर आळंदीकर, डॉक्टर मिसाळ महाराज, अशी माणसं पूर्ण होती का? बोलायची झाली, हा बोला ना, होती बाबा होती होती का? नाही नाही नाहीच होऊ शकत महाराज.
गोटकुटेकर नानांनी त्या ठिकाणी मला वाटतं बैलगाडीत बसून त्या ठिकाणी कीर्तन केले असते माझ्या अंदाजे बघा महाराजांनी कीर्तन वाजवले तुम्हाला त्या ठिकाणी सगळे तुम्ही त्या गोष्टीचे साक्षी झाले आता आम्हाला खटा गाडी पाठवलो बाबू मी तर म्हणून बाबा तुमची खटा गाडी तुम्हाला जाऊ द्या तुम्ही तिकडे जा मी आपला जातो कुठेतरी नाही महाराज मला सांगा ह्या माणसाची नावं का झाली त्या माणसाने तेवढा त्रास सहन केला तेवढं आता कोणी सहन करू शकत तरी नाही करू शकत महाराज त्या माणसाने त्या ठिकाणी आपलं स्वतःचं आयुष्य पणाला लावून आपल्या पारनेर तालुक्यात त्या ठिकाणी सर्व सप्ताहाच्या जाहिराती हँडलवरती नाना महाराजांची फोटो आहेत का काहीतरी त्या ठिकाणी समाजाला दिशा दाखवली म्हणून परंतु ऐका याचा अर्थ असा काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवी ती सत्य कशासाठी करायचे महाराज लोक श्रीमंत होण्यासाठी आता तेच सत्य किरणाला कसं वाटतं खरं बोलतोय का अहो खरंच ना आता इंदुरीकर मला फार बरोबर सांगतात ते म्हणतात आम्ही निघलो पैसे कमवायला तुम्ही निघाले जमीन विकायला सुधारायचंच पण ते म्हणते आम्ही सुधारतो मग आता नाही अहो सत्य परिस्थिती तुम्ही तरुण वर्ग खरे खोटे मला सांगा सत्य करून जर आपल्या भूमीवर जर काही परिणाम होत नसेल तर काय उपयोग आहे काहीतरी त्या ठिकाणी आपण खर्च करतोय माझा विषय चालला होता की नाना महाराजांनी त्या ठिकाणी त्या काळात कीर्तनाचे किती पैसे घेतले सांगा बरं लोक तुमचे नाही घेतले 5 रुपये बापरे किती सांगितले 68 साली आम्ही पुढे असो आम्हाला माहिती आम्ही 2000चे त्याच्यामुळे आम्हाला 68 काही 95 काही हे काही समजायचं नाही म्हणून माझा विषय चाललाय की संत महात्म्याने उपकार केले ठीक आहे पुढचा मुद्दा आहे का गेले महाराज कोंडाजी वडील गेले नाना महाराज वनकुटेकर गेले आता त्या ठिकाणी हयात व्यक्ती फक्त मारुती बाबा पुरेकर आळंदी डॉक्टर सद्गुरू नारायण महाराज जाधव विकासानंद महाराज मिसाळ मला माझं एकच वाक्य आहे तुम्हाला तुम्ही नाना महाराज पाहिले सर्वजण पाहिले परंतु आता ही माणसं सोडली तुम्ही तुमची यादी कोणाला मानता माता अहो माता का कोणाला माता 35,000 घेणार फार माझे लोक म्हणतात आम्हाला आमच्या महाराजांची तारीख घेतो महाराज हॅलो बोललो का ती म्हणतात आम्ही म्हणतो तुमची ही तारीख शिल्लक आहे का ती म्हणतात हा तारीख शिल्लक आहे पण तुमचं आम्हाला आमचं तुम्हाला माहिती आहे का आम्ही म्हणतो हा माहिती आहे ना का आळंदी नाही पंढरपूर नाही पिंपळनेर नाही काहीच नाही मला सांगा एखादं समोर नाही असं जर कीर्तनकाराला जर तुम्ही बोलले तर कीर्तनकार तारीख घेईल का अहो नाही घेऊ शकत आणि जुन्या काळात असं होतं जुन्या काळात म्हणजे 20 वर्षापूर्वी कीर्तनकाराने 4 वाजता गावात यायचं 4 वाजता आल्यावर प्रवचन त्यांनीच करायचं हरिपाठ त्यांनीच करायचा हरिपाठ झाल्यावर आता सारखं नाही 7 ते 9 कीर्तन पूर्वी कीर्तन कशी होती 9 ते 11 9 ते 11 कीर्तन करायचं जागराला थांबायचं मंदिरात झोपायचं परत पहाटे 4 वाजता उठायचं काकडा टेनिस करायचा आणि मग ते 50,000 रुपये घेऊन जातो तुम्ही हसायला बिन काय कळा ना तुमचं अहो मी चुकीचं बोललो का मला सांगा तुम्ही पाहिले कीर्तन करायला पाहिजे 20 वर्षापूर्वीचे सप्ते आणि आताचे सप्ते या जमीन आसमानाचा फरक मला सांगा ह्या माणसाने जो परमार्थ केला दोन कोटी तुम्ही माणसा महाराज तुम्ही यांची सतत नावं काय घेता अहो हे माणसं जर नसती तर आपल्याला सत्यच कळले नसते बोला तुमचं काय म्हणतो कोणाला पाहिजे असं नाही महाराज हे माणसं पुन्हा ऐसे होणे नाही दिगंबर Yeah.
गेले दिगंबर ईश्वरी होती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी केवळ त्या ठिकाणी सत्याच्या रूपानं त्यांची कीर्ती आपल्याला त्या ठिकाणी त्यांची आठवण येते. महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. परंतु ऐका, मला वाटतं नाना महाराजांनी सुद्धा पण संसार केला, लग्न झालं बाबा संसार केला. आपणही संसार करतो, परंतु कसा अंगाला आला ताप. ते ऐकलं होतं बरं का, मला तर नाही सांग कोणाचं तरी ऐकलं म्हणून सांगतो. एवढं अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, देवाच्या बापाचा बाप म्हणले तुझ्या. ऐका, असं नाही महाराज, संसारात त्या ठिकाणी देवाची आठवण झाली पाहिजे. संसारात त्या ठिकाणी आपल्याला आठवण देवाची कधी होते? ज्यावेळेस आपल्या वाट्याला दुःख येतं त्यावेळेस आपण म्हणतो देवा हे काय केलं, देवाला आमचं पावलं नाही. अहो देवाला न पावलं देव काय तुमच्या अपोजिट पार्टीचा आहे का? नाही महाराज, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आईसे किती. माझा विषय चाललाय, नाना महाराजांनी संसार केला, सर्व जुन्या कीर्तनकारांनी संसार केला, परंतु केवळ या जगतावरती उपकार करून त्यांनी संसार केला. आज पहा, आजच्या काळात त्या ठिकाणी अशी माणसं त्या ठिकाणी फार त्या ठिकाणी अवघड आहे. खरं तर फार त्या ठिकाणी अशी माणसं भेटणं फार अवघड आहे. म्हणून महाराज त्यांना त्या ठिकाणी धन्यता देतात. अभंगाचं प्रथम Yeah.
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. महाराज म्हणतात त्या ठिकाणी ते धन्य आहेत कोण? केवळ या मृत्यूलोकात येऊन केवळ त्या ठिकाणी जगावरती उपकार केला, झोपलेल्या जीवांना त्या ठिकाणी जागा करण्याचं काम या वारकरी संप्रदायातील संतांनी केलं. महाराज म्हणतात ते खऱ्या अर्थानं धन्य आहात. महाराज तुम्ही सांगितलं ते धन्य, परंतु महाराज संत म्हणायचं नेमकं कोणाला? महाराज म्हणतात या मृत्यूलोकात या पृथ्वीवरती तुम्हाला सर्व मिळेल, सर्वस्व मिळेल, परंतु खऱ्या संतांची भेट होणं फार त्या ठिकाणी अवघड आहे. महाराज म्हणतात चंद्रामृत सुखे सेववील आस्था जाता रवे धरवील बाह्य हेळा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा. काय दृष्टांत दिले? महाराज म्हणतात चंद्रामृत सुखे सेववील. आपण त्या ठिकाणी पौर्णिमेला त्या ठिकाणी दूध तापवतो. कोणत्या? कोजागिरी पौर्णिमेला त्या ठिकाणी दूध तापवतो दुपारी 12 वाजता, बरोबर? अहो रात्री 12 वाजता तरी तुम्ही हात मानता. मला हे वाईट वाटतं. तुम्ही लोकांना म्हणा असं झालं ते हात, तुम्ही बाबा म्हणता तेच खरे. अहो असं नाही, तुम्ही थोडा विचार करा. कोजागिरी पौर्णिमेला रात्री त्या ठिकाणी आपण दूध तापवतो. दूध तापवल्याच्या नंतर त्याचं असं हे शास्त्र सांगतं की किरणदाबाच्या दुधात चंद्राचं जर प्रतिबिंब पडला ते दूध जर आपण पिलं तर आपल्याला त्या ठिकाणी अमृत पिण्याचं पुण्य लागतं, असं शास्त्र सांगतं. ऐका पुढचा विषय. महाराज म्हणतात चंद्रामृत सुखे सेववील. चंद्राचं अमृत तुम्ही काय करसाल? घेऊन येसाल. पुढं महाराज म्हणतात ठीक आहे चंद्राचं अमृत मामा काय करता येईल? घेऊन येता येईल. महाराजांनी पुढचा दृष्टांत दिला चंद्रामृत सुखे सेवन आस्था जाता रवे धरवेल. तुम्ही सूर्य सुद्धा धरून घेऊन येऊ शकता. येसाल का सूर्य घेऊन? नाही आला. कोणी आला? बालपणी गेला असी तू म्हणा सूर्याला धराया थरथरली ही धरली थरथरले समान एक मुखाने बोला बोला जय जय सूर्य धरून आला. कोणी? हनुमंतरायांनी त्या ठिकाणी काय केला? सूर्य धरून आणला. चंद्राचा अमृत आणता येईल, सूर्य सुद्धा धरून आणता येईल. पुढे मला सांगतात चंद्रामृत सुखे सेववील आस्था जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर करवेल. चंद्रामृत सुखे सेववील आस्था जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल. तुम्हाला त्या ठिकाणी समुद्र सुद्धा काय करता येईल? तरुण जाता येईल. चंद्रामृत सुखी सेवन आस्था जाता रवी धरवेल. ऐका दृष्टांत आधीचा सांगतो. ज्या पद्धतीने सूर्य धरून आणला कोणी? बोला ना कोणी? हनुमंतरायाने मारुतीराय. हनुमंतराय मारुतीराय एकच हो. हे म्हणतात हनुमंतराय, ते म्हणतात मारुतीराय. काय नाही, जोडून घ्या. ऐका पुढचा विषय. आपल्या भारतवर्षात अशा काही पतिव्रत होऊन गेल्या. कोण म्हणतोय? पतिवार्ता नाही. पतिवार्ता वेगळ्या आणि पतिव्रता वेगळ्या. ऐका पतिव्रत होऊन गेल्या. त्यांनी त्या ठिकाणी कुंकवाचं पाणी त्या ठिकाणी सूर्याला शिंपडलं. सूर्याला त्या ठिकाणी 4 दिवस त्या ठिकाणी उगवता आलं नाही. मला नावात म्हणा 4 दिवस उगवता नाही आलं. माहिती तिने शाप दिला होता
माझा नवरा जोपर्यंत जिवंत होत नाही तोपर्यंत तू उगवायचं, याला काय म्हणतात? आणि आताच्या तर कडेवरून ढकलून देतात. देहून वाटायला लागले कसं व्हायचं? तुम्ही मोबाईल पाहता याचा ऐका पुढचा विषय. खरे ऑपरेटर खरे का? हा ऐका पुढचा विषय. पतीव्रता काय झालं, आम्ही कल्याणवरून येतो, दक्षिणवर ऐका, कल्याणवरून येतो तो आळे फाट्यापर्यंत मला येतो, पण तिथून मला गाडी होती मोटरसायकल आळे फाट्यावर होती. कल्याणच्या पुढे निघलो आणि एक जोडपं त्या ठिकाणी आलं, एक 50-55 जोडपं. ती बाय आली पुढं, त्या कंडक्टर कडे आला, तिकीट 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 करीत आलो. ती बाय म्हटली एक अर्ध द्या आणि एक फुल द्या. म्हणजे किती झालं? आपण 1.5 तिकीट कसं काय देईन कंडक्टर? त्याला किती द्यावं लागतील? 2च. ते म्हटले ते कंडक्टर त्या ठिकाणी ती बाई म्हटली एक अर्ध तिकीट द्या, एक हाफ द्या आणि एक 1.5 द्या, म्हणजे फुल द्या. किंवा पण कंडक्टर म्हटलं हे असं कसं शक्य आहे? म्हटलं मावशी मी एक फुल दिला असतं, पण मला एक समजा हाफ तिकीट कसं द्यायचं, म्हणजे तिकिटाचे काय मी 2 तुकडे करू शकत नाही. मग मी त्यांनी काय केलं, 2 तिकीट दिले. कंडक्टर साहेब अहो तुम्हाला मी म्हटलं हाफ द्या आणि माझं फुल द्या, ठीक आहे तुम्ही म्हटले ते बरोबर आहे, पण आजी असं आहे की तुम्ही जे बोलले हाफ फुल हे समजलं मला, पण कंडक्टर तुम्ही 2च तिकीट का दिले? म्हणजे ऐका त्याचा विषय असा आहे, मला तुम्ही जरा 1.5 शाणा दिसले म्हणून तुमचं 1.5 दिलं आणि त्यांचं हाफ दिलं. नाही लक्षात? लय लेट लक्षात आलं, असं नका ना करू, थोडं लक्ष द्या. ते म्हटले तुम्ही जे बोलले ना ते हाफ दिलं तुमचं, तुम्ही थोडे 1.5 आणि दिसले म्हणून तुमचं 1.5 दिलं. याला म्हणतात पती वार्ता. पतिव्रता वेगळ्या आणि पतिवार्ता वेगळ्या. ऐका पुढं. सूर्याला कुंकू शिंपडलं, 4 दिवस सूर्याला उगवता आलं नाही, अशा या भारतवर्षात गौतम ऋषीची मला नाव आलं. गौतम ऋषीची ती अहिल्या वा, त्यासाठी जुन्यांचा ऐकवला होता बरं. म्हणून अहिल्याने शाप दिला होता. आता तुम्ही कुंकू शिंपडावर नाही, तुमचा अपमान झाला तिथून पुढे नाही महाराज. आपल्यातून सूर्य उतरता येणार नाही, चंद्र तर लय लांब राहिले, चंद्रावर लोक गेले, पण तुमचं माझं काही शक्य नाही तिथपर्यंत जाणं. पुढे महाराज म्हणतात चंद्रामृत सुखे सेवन असता जाता रवेल, बाहे हेळा सागर तरवेल. समुद्र सुद्धा तुम्ही तरून जाऊ शकता. कोण गेले? स्वातंत्र्यवीर सावरकर. ते सुद्धा बाबा त्या ठिकाणी समुद्र तरून गेले. परंतु महाराज म्हणतात हे सर्व करता येईल. काय 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 काय? सूर्य धरून आणता येईल, चंद्राचा अमृत आणता येईल, समुद्र सुद्धा तुम्ही तरून जाता, परंतु तुम्ही त्या ठिकाणी खऱ्या संतांची भेट त्या ठिकाणी तुम्हाला होणार नाही नाही नाही. महाराज म्हणतात साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी किंवा बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. महाराज तुम्ही सांगितलं देवाचे उपकार, आईवडिलांचे उपकार, आता पहिले आईवडिलांचे सांगितले, नंतर संतांचे सांगितले, परंतु महाराज तुम्ही म्हणता संत येतात, संत येतात. ऐका, संतांचं येणंही त्यांच्या हातात आहे, ज्ञानोबांचं येणं त्यांच्या हातात, सावता महाराजांचं येणं त्यांच्या हातात. तसं तुमचं येणंही तुमच्या हातात आहे. तुमचं म्हणजे आपलं येणंही आपल्या हातात नाही आणि आपलं जाणं सुद्धा आपल्या हातात नाही. आधीच तुम्हाला सांगून गेलो, आपल्या येणंही हातात नाही, जाणंही हातात नाही. संत महात्मे येतातही स्वतःच्या इच्छेने, जातातही स्वतःच्या इच्छेने. तुम्ही कोणत्याही संतांचं चरित्र पहा, ज्ञानोबांचं चरित्र पहा, महाराज माऊलींची समाधी स्वतःच्या इच्छेने. मुक्ताबाई नगरला तुम्ही जा, वीज काढली आणि गुप्त त्या ठिकाणी मुक्ताबाई झाली, स्वतः इच्छेनं त्या ठिकाणी जाणं आहे. तुकाराम महाराजांचा विचार करा. तुकाराम महाराज त्या ठिकाणी प्रसंग सांगून जायला आणि सेवेला त्या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. तुकाराम महाराजांचं त्या ठिकाणी कार्य होतं. काय कार्य होतं? तुकाराम महाराजांचं पद संस्था काढायची होती. बरोबर? माझं क्षमा करा, साष्टांग दंडवत तुम्हाला. महाराजाला त्या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था काढायची होती. आता ही संस्था घेऊ आपण, ती संस्था गावातच राहू. मग तेव्हा आम्ही बाजूला बघ कळून तुम्हाला उद्या त्याला पतसंस्था काढायची होती. पतसंस्था काढायची होती, संस्था काढायची होती, वारकरी संस्था काढायची होती. बघा
लई पेटन मला एवढंच वाटायला लागलं की वाघ खावं तरी आधी 7:30 नाही आधी सांगतो बरं का 7:30 केंद्र असेल ना चालू मग त्या कुंभ मेष मकर ज्यांच्या आहे ते पाहून घ्या. मग मला सांगा तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी कार्य पूर्ण झालं. तुकाराम महाराजांचं कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी वैकुंठाला जाण्यासाठी निघाले. महाराजांनी त्या ठिकाणी देवाला त्या ठिकाणी देवाची वाट पाहू लागले. देव त्या ठिकाणी आज येईल उद्या येईल या आशेनं त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी वाट पाहू लागले. देव त्या ठिकाणी आले का काय मला भीती वाटायला लागली. मला आला काय दांडा घेऊन बाबू सावता महाराज सांभाळो नाही व्हायचं तसं काय नाही होणार. खऱ्याला काय मरण का आपण काही चोऱ्या केल्या का कष्टाचा पैसा होता स्वतः तुमचा कशाला मला खाली घाल. महाराज तुकाराम महाराज त्या ठिकाणी वाट पाहू लागले. जगाचा मालक त्या ठिकाणी आला. कुठं आला? देवाला आला. कोण आला? देव आला. महाराज देव आला काय सांगायचं तुम्ही किती साली 2026 ला सांगायचं देव आला कसं शक्य? देव येणं सोपे का? एक मला म्हटला महाराज देव खरंच आहे का? काय सांगावं देव खरंच दिसतो का? देव आहे का? मला तुम्ही पाहिला का? म्हटलं तुला एक सांगणे तो मोदी पाहिला का? मला काय महाराज विचारिता मी कुठं कानूर मध्ये तुम्ही कुठं नांदूर मध्ये मोदी पाहिला का असं कुठं विचारिता का? म्हणलं मला सांग मोदीला पाहण्यासाठी तू काय करशील? म्हटलं मी पहिली फडणवीस साहेबांची भेट घेईन. कोणाची? मी त्यांचा नाही कोणाचाच नाही आपण कोणाची नाही. ते म्हटले मी त्यांची भेट घेईन त्यांना पत्र देऊन मी कोणाची भेट घेईन? मोदींची भारताचा पंतप्रधान. आता मला सांग म्हटलं गाड्या तुला जर मोदींची भेट घ्यायची तू यांना वशिला लावायला जर देव मिळायचा असेल तर कोणाला वशिला लावावा लागेल? संतांना त्या ठिकाणी वशिला लावावा लागेल. ऐका संतांना त्या ठिकाणी वशिला लावावा लागेल. आपल्या सावता महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी संसारात राहून शेती करून त्या ठिकाणी काय केला? परमार्थ केला. बरं परमार्थ केला. आताच्या काळात जर बाया खुरपाय गेल्या कांदे काढायला गेल्या तर ते हरिपाठ म्हणतात. मला काय कळना मला असं वाटायला लागलं माझंच काय चुकायला लागलंय. तुम्हीच बरोबर आहे सगळी म्हणजे मी एकटा येणार तुम्ही आखीशाय नाही. अहो मी हरिपाठ म्हणलो पुढं काय बोललो नाही तुम्ही लगेच हसायला लागले. जाऊ द्या बोलायचं होतं तुम्ही आधीच हसून घेतलं. ऐका पुढचा विषय. महाराज जगाचा मालक त्या ठिकाणी आला. जगाचा मालक आला. महाराज त्या ठिकाणी वैकुंठाला जाण्यासाठी निघाले. वैकुंठाला जाण्यासाठी निघाले. महाराजांनी त्या ठिकाणी देवाने त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचा हात धरला. देहूनगरीत त्या ठिकाणी महाराज फिरू लागले. देव घ्या कोणी देव घ्या कोणी आईता घर सोनी. लोक म्हणू लागले तुमचा देव आम्हाला नको तुमचा देवच नको. अहो महाराज तुकाराम महाराजांनी सांगून लोक सुधारले नाही. तुम्ही ऐका तर कोणाचा आकाश महाराज हे तुम्ही ऐका फक्त ह्या बांगडे पडू नका. महाराज तुकाराम महाराजांचं देव तुकाराम महाराजांचं लोकांनी नाही ऐकलं. तुम्ही आम्ही कोण आहे महाराज? ऐका पुढचा विषय. जगाचा मालक आला. तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत त्या ठिकाणी 3 दिवस त्या ठिकाणी राहिला आणि शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी वैकुंठाला जाण्यासाठी निघाले मायबाप. तुकाराम महाराजांची पत्नी त्या ठिकाणी काय तिचं नाव आवडी. ते तुकाराम महाराज म्हटले तू येते का माझ्यासोबत? कुठं? थिएटरला. अहो ऐका ना तू येते का? अहो तुकाराम महाराजांची बायको काय म्हटली माहिती का? माझी म्हैस यायला झाली. हा आपल्या असं माझी म्हैस यायला झाली. कोणाची बायको म्हणली? तुकाराम महाराजांची. आपल्या महाराजांची विचारूच नाही. तुकाराम महाराजांची बायको म्हटली महाराज आपली म्हैस यायला झाली तुम्ही निघा. महाराज तुकाराम महाराज त्या ठिकाणी निघाले. परिणाम केवळ जगतावरती उपकार करून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. माझा विषय ऐका. संतांचं येणंही त्यांच्या हातात आणि संतांचं जाणं सुद्धा त्यांच्या हातात. वारीवरून येताना सावता महाराज त्या ठिकाणी वारीवरून येताना जनाबाई महाराज त्या ठिकाणी फार सुंदर वर्णन करतात की महाराज म्हटले की माझ्या मागे एक चोर लावलाय. चोर त्या ठिकाणी लागलाय.
तो चोर त्या ठिकाणी मी कुठं साठू. ऐका, त्या ठिकाणी महाराजांनी कुठं साठवला? साठविला दाता हृदयात साठवला. हनुमंतरायाने मारुतीरायाला कुठं साठवलं? हृदयात साठवलं. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने पे हृदय संतांनी त्या ठिकाणी जगाचा मालक त्या ठिकाणी काम करीत होता. कुठं? संतांच्या घरी. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. महाराज ज्या अर्थी जगाचा मालक संतांच्या घरी काम करीत होता, त्या अर्थी संतांचा संसार सुद्धा त्या ठिकाणी आनंदाचा असावा, सुखाचा असावा. परंतु ऐका, तुकाराम महाराजांच्या संसाराची राख रांगोळी झाली. कशामुळे? देवाकडे पाहिल्यामुळे संसाराची राख रांगोळी झाली. तुकाराम महाराज एवढे श्रीमंत कोणीच होऊन गेले नाही. मला बोलायचंच नाही ते. मी बोलायला गेलो तर माझ्या अंगलट यायचं न बोललेलं बरं. ऐका पुढं विषय. महाराज पूर्वीच्या काळी कीर्तनकारांचं आणि संतांचं परमार्थामुळे वाटोळ झालं. आताच्या काळात कीर्तनकारांचं परमार्थामुळे खरे खोटे. खरं बोलतो का खोटं? माझा महाराज काय बोलत तुम्ही? नाही, खरं बोलतोय. पूर्वीच्या काळी आयुष्यपणाला लावून ह्या माणसांनी त्या ठिकाणी जगावरती उपकार केला, आणि आता त्याच अभंगावरती, ज्ञानेश्वरीवरती कीर्तनकार किती किती घेतात मला हे सांगायचं नाही. ऐका पुढचा विषय. याचा अर्थ असा की संत महात्म्याने जो त्रास भोगला तो त्या ठिकाणी आपण भोगू शकत नाही. ज्या अर्थी संत महात्मे तुम्ही म्हणता वैकुंठावरून इथे येतात, महाराज म्हणतात येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. महाराज ते वैकुंठावरून आले. महाराज तुम्ही ज्या आरती सांगितलं, जगाचा मालक सावता महाराजांनी त्या ठिकाणी हृदयात साठवला, त्या आरती सावता महाराजांचे आई वडील सुद्धा भाग्यवान आहे. धन्य माता पिता. तर याची आपण जसं पेरू तसं उगवतं. गहू पेरला तर गहूच उगवणार. माता पेरली तर हरभरा पेरला तर गाजरच उगवणार. बरोबर? असं कस काय महाराज तुम्ही असं काय बोलत आहो? अहो होते असं कधी कधी. जर एखादा म्हटला मी हरभरा पेरला आणि त्याच्यात हे कसं काय उगवलं, तर पेरणारा काय तरी पेरणारा त्या धुंदीत असं म्हणून त्यांनी गाजर फिरून टाकला. हरभरा त्याला वाटलं हरभराची. असं नाही महाराज. जसं पेरू तसं उगणार, जसं कर्म तसं फळ. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ. महाराज
लटिके वचन नाही देही उदासीन. संत महात्मे त्या ठिकाणी खरं बोलतात, लटकं बोलत नाही. महाराज संत महात्मे कसं बोलतात? मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, मधुर वाणी संसारी दयावंत जीवंतरी येथे उपकारासाठी आले गरजावळे कोणती लटिके उचलला हे देव रसीन. मधुरावाणी मोठी तुका म्हणी वाव पोटी येथे उपकारासाठी आले गरजावळे कोणती. गेली 4 वर्षापासून आपण त्या ठिकाणी मोठ्या आनंदानं श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी मोठ्या आनंदानं आपल्या लोंढेमळ्यात कानोर पठारमध्ये या ठिकाणी साजरी होत आहे. आनंद वाटतो महाराज. इकडं आलो 4:30 वाजता इथं आलो त्या ठिकाणी विद्यार्थी घेऊन त्या ठिकाणी काय नाव तुमचं सांगा ना? प्रवीण व्यवहारे हा ते होते. दादांनी त्या ठिकाणी मुलांची नाश्त्याची सोय केली. महाराज म्हटले मुलांना नाश्ता करू द्या, परत कीर्तनाला उशीर होईल. म्हटलं अशी माणसं फक्त पारनेर तालुक्यात जुन्नर आंबेगाव खेडतीकडे जर गेले तर ते म्हणतात महाराज ज्या घ्यायचा का म्हणजे आपण हा म्हणू शकत नाही, नाही म्हणू शकत नाही. पण महाराज अशी माणसं म्हणजे तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी करून दादा
आमचे किरण दादा यांचे त्या ठिकाणी संस्थेला त्या ठिकाणी सतत त्या ठिकाणी वस्तू स्वरूपात म्हणा अन्नधान्य स्वरूपात मदत असते. म्हणून मोठ्या आनंदानं आपण त्या ठिकाणी हा उत्सव त्या ठिकाणी सोहळा साजरा करत आहात. आता काळजी करू नका, तिकडून थोडं आल्याचं थोडं कोल्ड दिसलं म्हणजे पाऊस थोडा कमी दिसला, आता थोडा जास्त आहे कोरठणकडं पिंपळगावकडं नांदूरकडं. म्हटलं इकडं पाऊस तर कमी, पण पाऊस कमी मग तिथं कसं काय जास्त आहे. महाराज तुम्ही समजून जा, ज्या अर्थी तुम्ही सावता महाराजांची पुण्यतिथी साजरी करता तीच ही आपली पुण्य आहे. एखादा जर म्हटला नाही लईच बुरुंगाट येते, मला नाही करा महाराज गेल्या वर्षी पाऊस चालू होता, ह्या वर्षी बुरुंगाट येते, त्याला मग उत्तर द्या. त्याला म्हणा बुरुंगाट येते का माहिती का, बुरुंगाट नशीब बुरुंगाट येते ते जर नाही आलं तर हा नशीब ही कोणाची पुण्य, सावता महाराजांची पुण्य. ऐका तुम्ही सावता महाराजांचं समजा एखादा म्हणत महाराज लय काम असते, लय गडबड असते माझ्या मागे, परंतु महाराज आपल्या सावता महाराज पुण्यतिथीच्या दिवशी सर्वांनी त्या ठिकाणी एकजुटीनं हा कार्यक्रम करत राहा. आयुष्यात महाराज तुम्हाला कधीच काही कमी पडून देणार नाही. एक असे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचत होती महालाभ तुकासाठी. तुम्हाला सर्व मिळेल परंतु तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संतांची सेवा केलेली कोणाला आवडते, देवाला. देवाची सेवा केली नाही तरी चालेल, परंतु संतांची सेवा त्या ठिकाणी केलीच पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी संत चरण रोज लागतात वाचण्याचे बीज करून जाय. बबनराव व्यवहारे, संजय व्यवहारे यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योगाला. जे काही चुकलं असेल ते त्या ठिकाणी माझ्या पात्रात टाका, की तो वड्यात गेल्यावर टाकून देतो आणि मग तसा पण निघून जातो, नाही तर घाटात गाडी आलोसा आणि बरोबर. म्हणून जे काय बोललो गुरुवारी लोह महाराज शिंदे, तानाजी महाराज जाते, श्री रंगदास स्वामी विटकायदेव वारकरी शिक्षण संस्था आणि शिंदेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे. आणि गेली 4 वर्षापासून आमची श्री खंडेश्वर वारकरी शिक्षण संस्था पिंपळगाव कारेगाव कोरठण. गेली 2 वर्षापासून या मळ्यात त्या ठिकाणी येण्याचा योग येतो. सुंदर अशी मिरवणूक, अन्नदान, सर्व जे काही अन्नदाते आहेत त्यांनाही धन्यवाद. 2 तास ज्यांच्या जेवढी बोललो आमची व्यवहारी दादा, साऊंड सिस्टीमवाले बाबा असतील, सुभाष महाराज लांडगे, पखवादवादक, गायनाचार्य साहेबराव महाराज चिकणे, जगन महाराज चिकणे यांच्या चरणी मी वादमस्तक ठेवतो. विनेकरी जमडे बाबा, तुळशीवाल्या माई, चोपदार सर्वांनी त्या ठिकाणी माझी 1 सव्वा तास त्या ठिकाणी बडबड माझी ऐकून घेतली. ज्ञानोबरायांच्या चरणी, संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी मी माझं मस्तक ठेवून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. Ram